नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशाची आणि लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आता येऊन पोहोचली आहे. पहिला टप्पा संपला आहे, दुसरा टप्पा संपतोय, तिसरा टप्प्याची सुरुवात होते आणि देशामध्ये दोन आघाड्या मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचार करताना दिसतात. ते म्हणजे पंतप्रधानांची किंवा भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स NDA आणि राहुल गांधी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यांची इंडिया आघाडी. खरं तर ही इंडिया आघाडी जवळजवळ आपण एक वर्षापासून तयार होताना पाहतोय. कधी पटना, कधी मुंबई, कधी दिल्ली, कधी व्हर्च्युअल मीटिंग, पण कुठेही काही जागा शेअरिंग धड यांचं काही झालं नाही. यांचे आपसामध्ये अनेक मतभेद आहे. राज्यांमध्ये यांचे एक विचार, दिल्लीमध्ये अनेक विचार, मुंबईमध्ये वेगळेच विचार, तर पटण्यात आले तर वेगळेच विचार. एकमेकांना दोन जागासुद्धा सोडत नाही अशी परिस्थिती. अनेक इंडिया आघाडीतले लोक भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये आले. त्यामध्ये नितीश कुमार असतील, RLD प्रमुख जयंत सिंग असतील आणि जम्मू काश्मीरमध्ये सीट शेअरिंग झालं नाही, पश्चिम बंगालमध्ये झालं नाही, पंजाबमध्ये झालं नाही आणि बहुतेक राज्यांमध्ये जे झाले त्यामध्ये एकमेकांना फक्त पाडण्यामध्ये इंडिया आघाडीचे लोक तयार आहेत. मग आता केरळमध्ये जी काही यांची आपण म्हणणार की इंडिया आघाडी आहेत, कम्युनिस्ट यांच्याबरोबर आहे, तर कम्युनिस्टांबरोबर किंवा कम्युनिस्टांच्या विरोधात वायनाडमध्ये राहुल गांधी उभे आहेत अशी परिस्थिती आहे. राहुल गांधींना इतका मोठा विरोध केरळमध्ये भारतीय जनता पार्टीने केला नसेल इतका विरोध कम्युनिस्टांनी राहुल गांधींना केलेला आहे. राहुल गांधींना तर स्पष्टपणे त्यांनी सांगितले की तुमची हिम्मत नाही आहे नरेंद्र मोदींना हरवण्याची. तुम्ही उत्तर प्रदेश सोडून दक्षिणमध्ये केरळामध्ये जेव्हा येतात तेव्हा तुम्ही पंतप्रधानांना घाबरले म्हणून आले आणि तुम्ही इथं आमच्यावर दादागिरी करायसाठी आले. तुम्हाला पंतप्रधान व्हायचे, तुम्ही नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. नरेंद्र मोदी जिथं राजकारण करतात तिथं थांबलं पाहिजे. पण तुम्ही आपलं ज्या ठिकाणी आम्ही कसं तरी 4-2 जागा निवडून संसदेत येतो तिथं तुम्ही आम्हाला पाडायला आले. किंवा अशी परिस्थिती ह्या इंडिया आघाडीची आहे. आणि मग हे इंडिया आघाडीचं यांचं हे सगळं एकतर नेता नाही, नीती नाही, नियम नाही. उद्या यांचा कोण नेता, काय पंतप्रधान, कोणता फेस. दुर्दैवानं जर असं काही झालं तर देशाचं काय होईल. तेव्हा या देशामध्ये जी काही 10 वर्षामध्ये देश अगदी 11व्या क्रमांकावरून आज 5व्या क्रमांकावर आहे अर्थविषयामध्ये किंवा आपल्या देशाची आर्थिक स्थिती. आणि तो या 2024 ते 2029 पर्यंत तिसरी महासत्ता होणार आहे. त्याकडे आपली वाटचाल आहे आणि 2047 म्हणजे येणारे 25 वर्ष हे भारतासाठी, देशासाठी अतिशय महत्त्वाचे.
आणि त्यासाठी देशामध्ये बहुमताचं सरकार पाहिजे. बहुमताचं सरकार असल्यावर अनेक निर्णय हे सक्षमपणे घेता येतात आणि जगामधले अनेक सत्ता असतील, देश असतील, यांचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा देशाकडे बदलतो. उगाचच काहीतरी या इंडी आघाडीचे काही मनसुबे, मग आपण आपली इंडी आघाडी जर सत्तेत आली तर मग आपण वाटून वाटून खाऊ, यांच्या बापाची पेंड आहेत का? देश यांना वाटून खायचा आहे. यांना पंतप्रधान पद लिलाव करायचा आहे. 6 महिने एक पंतप्रधान, 1 वर्ष एक पंतप्रधान, 5 वर्ष 5 पंतप्रधान, कधी म्हणतील 5 महिने करा. एखादा म्हणेल आमचं नाव सुद्धा फक्त लावा, पैसे तुम्ही खा. अशी परिस्थिती देशावर येण्याची शक्यता सांगता येत नाही. ग्रामपंचायत आहेत का? अहो, गावच्या ग्रामपंचायतमध्ये एक वर्षाचा सरपंच बनवला जातो गणपतीसारखा. त्याला ती ग्रामपंचायत समजता त्याचं पद निघून जातं, तरी त्याला ती ग्रामपंचायत समजत नाही. ग्रामपंचायतचे कायदे सुद्धा समजण्यासाठी 5 वर्ष कमी पडतात. 5 वर्षात सुद्धा ग्रामपंचायत समजू शकत नाही. देशाचं कारभार करायला यांना 1 वर्षाचे पद पाहिजे. देश विकायचा यांना. तेच पंतप्रधानांनी काय सांगितले ते ऐका. साथियों, आज जब देश 25 साल के लक्ष्यों पर काम कर रहा है, अगले 5 साल का रोड मैप बना रहा है और सरकार में आने के बाद पहले 100 दिन के निर्णयों पर काम हो रहा है, तो इंडी गठबंधन वाले भी अपनी डफली, अपना राग आलाप रहे हैं. आपको ये सुनकर हंसी भी आ जाएगी और डर भी लगेगा. कुछ मीडिया रिपोर्ट्स में आया है कि इंडी गठबंधन वालों में चर्चा चल रही है, क्योंकि मोदी बार बार पूछता है कि बताओ भाई, इतना बड़ा देश किसको सुपुर्द करें. नाम तो बताना चेंज भाई. आप बिना नाम इतना बड़ा देश किसी को सुपुर्द कर सकते हो क्या? ये लोग नाम बताने को तैयार नहीं है. ये लोग तो बता दिए भाई मोदी है, बताओ आपको देना है तो ये मोदी है, दीजिए. कहा कि नहीं कहा? आपके सामने नाम है ना, दूसरी तरफ नाम ही नहीं है. इतना बड़ा देश किसको देना, इसका देश को पता होना चाहिए कि नहीं होना चाहिए? जरा बोलो ना, पता होना चाहिए कि नहीं होना चाहिए? आपको पता है वो किसको देना चाहते हैं? पता है किसी को? तो ऐसा अंधेरे में हम तीर मार सकते हैं क्या? यहां तो साफ साफ है, 10 साल का अनुभव है. मोदी आपके सामने है और सब लोगों ने कहा है कि भाई मोदी हमारा उम्मीदवार है. ये लोग इसका जवाब ढूंढ रहे थे, जवाब मिल नहीं रहा था. लेकिन अभी कुछ मीडिया रिपोर्ट में आया है कि मोदी बार बार पूछ रहा है कि भाई बताओ तुम्हारा नेता कौन, किसको सुपुर्द करे. तो बोलते हैं उन्होंने फॉर्मूला बनाई है. उन्होंने फॉर्मूला बनाई है कि कौन प्रधानमंत्री बनेगा. कहा जा रहा है कि ये लोग 1 ईयर 1 PM फॉर्मूला बना रहे हैं. यानी 1 साल 1 PM, दूसरे साल दूसरा PM, तीसरे साल तीसरा PM, चौथे साल चौथा PM, 5वें साल 5वां PM. बताओ भाई क्या होगा देश का? क्या होगा? क्या होगा मुझे बताइए. देश बचेगा क्या?
आपका सपना बचेगा क्या? आपके बच्चों का भविष्य बचेगा क्या? इसका मतलब ये पीएम की कुर्सी का भी ऑक्शन करने लग गए हैं। भाई बताइए, जो बोली बोलेगा 1 साल बैठेगा, और मजा क्या होगा फिर? जो एक ऊपर बैठेगा ना, 4 लोगों को कुर्सी की टांग पकड़ करके बैठ जाएंगे और मौके की तलाश में रहेंगे कि इसका साल पूरा कब होता है, उसको हिलाते रहेंगे। भाइयों बहनों, यूं तो जो सुनने के बाद लगता है कि यार तो शायद मुंगेरी लाल के सपने जैसा होगा, लेकिन साथियों मैं आपको जागृत करना चाहता हूं, मैं चेताना चाहता हूं। ये मुंगेरी लाल के हसीन सपने कहावत कह करके सो जाने वाला मुद्दा नहीं है। ये बहुत डरावना खेल है। ये देश को तबाह करने वाला खेल है। ये सपना हसीन नहीं है, ये आपके सपनों को चूर चूर करने वाला खेल है दोस्तों। और इसलिए जाग जाइए, चेत जाइए, आपके वोट की ताकत समझिए। मेरे प्यारे भाइयों बहनों, देश को बचाने के लिए आप आगे आइए। जो रील्स में, सोशल मीडिया पर लोग मजाक में कहते हैं, उस पर इंडी गठबंधन बहुत गंभीरता से विचार कर रहा है। आप मुझे बताइए, आप इस 1 साल 1 पीएम वाले फॉर्मूले से सहमत है क्या? 5 साल में 5 पीएम आपको मंजूर है क्या? क्या देश को ऐसे परिस्थिति में छोड़ सकते हैं क्या? तो दुनिया के लोग मजाक उड़ाएंगे कि नहीं उड़ाएंगे? तो दुनिया में देश का जो आज नाम बना है, वो धड़ाक से नीचे आएगा कि नहीं आएगा? ये जो चंद्रयान भेजा है, अब गगनयान भेजना है, वो जा पाएगा क्या? परिस्थिती जर असेल तेव्हा देशाचं काय होईल हेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।